डीप स्टेट भूतकाळ घासून पुसून स्वच्छ करून जनतेसमोर ठेवतं, कारण तेवढी अपरंपार शक्ती डीप स्टेटकडे असते. आपल्या शेकडो संस्था, कंपन्या आणि आपल्या पेरोलवर असलेल्या असंख्य हातांच्या बळावर डीप स्टेट ही वर्तमान काळावर सुद्धा अधिराज्य गाजवत असते. पण आता डीप स्टेट ही भविष्यावर आणि नियतीवर सुद्धा कब्जा मिळवणार का, हा आता कळीचा प्रश्न आहे. अब्जावधी आकाशगंगा आणि या प्रत्येक आकाशगंगेमध्ये अब्जावधी तारे आणि त्यांच्यातल्या असंख्य ताऱ्यांच्या भोवती सूर्यमालिका आणि अशा असंख्य सूर्यमालिकांमधली एक सूर्यमालिका जी आपली आणि त्याच्यातला एक ग्रह आणि आपल्याला माहिती असलेली सर्व जीवसृष्टी या एका संपूर्ण अतिप्रचंड विश्वातल्या एका धुळीकणा इतक्या छोट्याशा अशा पृथ्वीवर आहे. आणि त्याच्यावर हे निर्माण व्हायची शक्यता ही गणिती आकड्यानुसार किती होती, तितकीच शक्यता भाषण करता करता ट्रम्पने उजवीकडे बघावं आणि बरोबर क्षणाच्या त्याच सूक्ष्म भागामध्ये 200-250 मीटर दूरवर बसलेल्या आणि दुर्बिणीतून नेम धरून बसलेल्या त्या मारेकऱ्यांनी झाडलेल्या 8 गोळ्या या बरोबर ट्रम्पनी उजवीकडे बघितलं म्हणून त्याच्या डोक्यामध्ये न जाता त्याच्या कानाला चाटून जातात. आता ही जेवढी शक्यता पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण व्हायची होती तेवढीच शक्यता एवढी होती. आणि त्यामुळे आपल्याला म्हणावं लागतं की चमत्कार हे असे हजारो लोकांच्या साक्षीने समोर होत असतात आणि ते इतक्या धडधडीतपणे तुमच्या समोर होतात की त्याला चमत्कार म्हणणं हे सुद्धा जरा विचित्र वाटायला लागतं. पण असतात ते चमत्कारच, किंवा आपण म्हणूया नियतीने दिलेला कौल. आता हा नियतीने दिलेला कौल आहे खरोखर की याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं होणार आहे, ते आता पुढच्या 15 दिवसात आपल्याला दिसणार आहे. आज 20 ऑक्टोबर. भारतामध्ये आता 21 तारीख सुरू झालेली आहे आणि अमेरिकेतल्या या ज्या ऐतिहासिक निवडणुका सुरू आहेत त्याचा मागोवा घेण्यासाठी आपण हा गोषवारा उपक्रम सुरू केला. याच्या आधीच्या 4-5 भागांमध्ये आपण जी काही निरीक्षणं मांडली आणि जे काही निष्कर्ष काढले त्या सगळ्या निष्कर्षांच्या खरेपणाची ग्वाही ही या गेल्या आठवड्यातल्या घटनांमधनं आपल्याला मिळते आहे. मागच्याच गोषवारामध्ये आपण बघितलं की इथल्या मेन स्ट्रीम वाहिन्यांवरती कमला हॅरिसच्या मुलाखती सुरू झाल्या आणि त्यामध्ये कमलाचं पितळ उघडं पडायला सुरुवात झाली. त्याचीच पुनरावृत्ती मागच्या आठवड्यात बुधवारी म्हणजे 16 तारखेला संध्याकाळी झाली. आता या अगोदर मी तुम्हाला सांगितलंयच की अमेरिकेतला मेन स्ट्रीम मीडिया हा कशा प्रकारचा आहे आणि इथे अनेक मीडिया चॅनलपैकी म्हणजे उदाहरणार्थ NBC, CBS, CNN किंवा MSNBC अशासारखे असंख्य चॅनल आणि यांच्यातला एक चॅनल आहे त्याचं नाव आहे फॉक्स. तर हा फॉक्स चॅनल सोडून बाकी संपूर्ण मीडिया हा डेमोक्रॅटिक पक्षाची पालखी वाहत असतो. संपूर्ण प्रिंट मीडिया म्हणजे न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, सगळी मॅगझिन्स, न्यूयॉर्क पोस्ट हे वर्तमानपत्र सोडलं तर बाकी संपूर्ण प्रिंट मीडिया हा सुद्धा डेमोक्रॅटिक पक्षाची पालखी वाहत असतो. केवळ फॉक्स हा चॅनल आणि हे न्यूयॉर्क पोस्ट हे वर्तमानपत्र हे रिपब्लिकन पक्षाची किंवा मग ट्रम्प याची बाजू मांडत असतं. आता झालंय असं की कमला हॅरिसला जेव्हा दबाव तिच्यावरती वाढायला लागला की आता तिने मुलाखती द्यायला पाहिजेत, तर कमला हॅरिसच्या दृष्टीने किंवा तिच्या कॅम्पेनच्या दृष्टीने त्यांचा शत्रू म्हणजे कोणतं? फॉक्स चॅनल. तर सगळ्या गोष्टी आपण करून टाकायच्या. त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे कोणी बोलायला नको की बाबा तुम्ही तुमच्या शत्रू चॅनलला गेला नाहीत आणि त्यांना तुम्ही मुलाखत दिली नाहीत. तर केवळ तेवढ्यासाठी म्हणजे तोंड देखलेपणासाठी फॉक्सच्या एका प्रख्यात अँकर पर्सनला मुलाखत देण्यासाठीचं त्यांचं डील झालं. आता संध्याकाळी
5 वाजता ही मुलाखत ठरली, कारण की ह्या जो प्रख्यात अँकर आहे त्याचं नाव आहे ब्रेट बेअर आणि हा अतिशय म्हणजे अतिशय सरळ आणि सडेतोड अशा प्रकारचा एक कॉमेंटेटर आणि अँकर समजला जातो. आता ह्याच्या कार्यक्रमाला जायचं, पण मुख्य आपली पॉलिसी तशीच ठेवायची, म्हणजे उत्तरं काही द्यायची नाहीत आणि शक्य तेवढी टाळमटाळ करायची. ही सगळी स्ट्रॅटेजी आखूनच आलेली, म्हणजे ठरलेली होती त्यांची कमला हॅरिस कॅम्पेनची. तर 5 वाजता ठरलेली कमला हॅरिस यायची, ती आली जवळपास 5:20ला. आता फॉक्स चॅनलनी ह्यांचा कार्यक्रम कसा आखलेला होता की ह्याचा हा जो कार्यक्रम असतो ज्याच्यामध्ये एडिट करून ते या मुलाखतीचा भाग दाखवणार होतो, तो सुरू होतो 6 वाजता. आता 5 वाजता येणारी, म्हणजे त्यांचं असं होतं की 5 ते 5:30 साधारणतः हा इंटरव्ह्यू चालेल आणि नंतर मग अर्धा तास पुढे त्यांना तो एडिट करायला मिळेल आणि नंतर 6 वाजता ते त्यांचा कार्यक्रम करतील. पण ही बाईच 5:20ला आली. त्यामुळे झालं असं की यांच्यावरती, ब्रेट बेअरवरती त्यांच्यावरती प्रेशर आलं की आता आल्यानंतर तिला नाही म्हणायचं की मुलाखत घ्यायची, पण मुलाखत घ्यायची तर वेळ कमी आहे. त्याच्यामुळे ब्रेटने काय केलं की तो गोळीबारासारखे तिला प्रश्न विचारत गेला आणि अशा प्रकारचे प्रश्न विचारायची आणि त्यांना उत्तरं द्यायची ही कमला हॅरिसची काही तयारी नव्हती. कारण की ते कशी रणनीती ठरवून आलेले होते की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना अतिव्याप्ती करायची. म्हणजे कसं की समजा तुम्हाला प्रश्न विचारला की अगदी साधं उदाहरण देतो की तुम्हाला प्रश्न येतो की काय रे बुवा, भाजीमध्ये मीठ का कमी पडलं, तर याच्यावर तो उत्तर देताना तुम्ही सुरुवात कशी करायची की रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आणि त्यांचा परिणाम झालेला आहे असा की तो त्याच्यामुळे असं झालंय की हे भाजीत मीठ कमी पडलेलं आहे. अशा प्रकारचे प्रत्येक मुद्द्याला इतकं त्याचं उत्तर देताना तो मुद्दा इतका मोठा करायचा की त्याच्यातला अर्थच निघून जायला पाहिजे. आणि ही या राजकारण्यांची म्हणजे त्यांची स्ट्रॅटेजी असते, त्यांची रणनीती असते ही करायची. आणि ही असं करणार हे ब्रेट बेअरला आधीपासून माहितीच होतं, त्यामुळे तो सुद्धा तयार होता या सगळ्याला उत्तर देण्यासाठी. आणि म्हणून हा जो त्या दिवशीचा हा इंटरव्ह्यू हा इतका महत्वाचा आहे. ब्रेटने सुरुवातच केली, त्याने विचारलं की तुमच्या या उपाध्यक्ष आता तू आहेस आणि या काळामध्ये गेल्या 3-3.5 वर्षामध्ये दक्षिणेची अमेरिकेची जी सीमा आहे, म्हणजे मेक्सिको या देशाला लागून जी सीमा आहे, तिथून किती दशलक्ष लोक इल्लिगली अमेरिकेत घुसलेले आहेत? काही नंबर आहे का तुझ्याकडे? किती? 2, 4, 5, 6 लाख का 10 लाख का 20 लाख का 30 लाख? पहिला प्रश्न असा विचारल्यामुळे कमलाची तंतरली. तिने लगेच लांबड लावण्यासाठीचा आपला प्रश्न सुरू केला, आपलं उत्तर सुरू केलं. त्याने लगेच ओळखलं की आता ही लांबड लावणार, काहीतरी भलतं बोलायला लागणार. तो म्हणाला नाही, मला ते सांगू नको, मला फक्त तू सांग की ही संख्या किती आहे? 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 40 लाख? तू उपाध्यक्ष आहेस अमेरिकेची, तुला ही संख्या माहिती नको की किती लोक घुसलेले आहेत देशामध्ये? अशा प्रकारचे कठीण प्रश्न विचारायला लागल्यामुळे त्यांच्यामध्ये ते प्रश्नोत्तर हा राहता ते एक प्रकारचं भांडणच सुरू झालं. आणि तिथून जे हा संपूर्ण इंटरव्ह्यू किंवा मुलाखत घसरत गेली की एकानंतर एक अशा प्रकारचे की जे प्रश्न अमेरिकेच्या लोकांच्या समोर आज आहेत, आणि अमेरिकेच्या लोकांच्या समोर हेच सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत. एक म्हणजे प्रचंड महागाई, बायडन आणि हॅरिस यांनी केलेला संपूर्ण देशाचा बोजवारा, आणि मेक्सिको बॉर्डरमधून देशामध्ये घुसलेले किंवा मुद्दाम घुसवून घेतलेले लक्षावधी लोक, आणि त्यांच्यामुळे देशामध्ये जे जे काय चाललेलं आहे आणि त्यांच्यासाठी काय काय चाललेलं आहे, हे सगळे अमेरिकेतल्या यंदाच्या निवडणुकीतले सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत. आणि या लोकांचं सर्वात महत्वाची रणनीती हीच आहे की हे प्रश्न टाळायचे किंवा हे प्रश्न याच्या उत्तरामध्ये काही करून ट्रम्पलाच या सगळ्यांसाठी जबाबदार धरायचं, ही त्यांची रणनीती. आणि त्यामुळे हा जो शेवटी 26 मिनिटाचा असा काहीतरी तो इंटरव्ह्यू झाला आणि अत्यंत म्हणजे काय म्हणू आपण, कठोर अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले. उत्तरामध्ये
उत्तर देताना तिचा आवाज चढला, याचाही आवाज चढला आणि असं करत करत तो एक म्हणजे खटकेबाज अशा प्रकारचा तो ती मुलाखत झाली. ती बघण्यासाठी युट्यूबवर तुम्ही अवश्य बघा. या 26 मिनिटांमध्ये प्रत्येक गोष्टीला तिने ट्रम्पला जबाबदार धरलं आणि हे इतकं अनाकलनीय म्हणजे इलॉजिकल होतं की काहीही कुठलीही गोष्ट ती घेऊन ती ट्रम्पकडे न्यायची. म्हणजे आता गेले 4 वर्ष ट्रम्प हा अध्यक्ष नाही तरी प्रत्येक गोष्टीला तोच जबाबदार आहे आणि तोच नाही त्याच्या अगोदरच्या 10 वर्षाला सुद्धा तोच जबाबदार आहे. अशा प्रकारची विचित्र उत्तरं ही कमला देत गेली आणि त्यामुळे हा इंटरव्ह्यू अत्यंत मी आधी सांगितलं त्याप्रमाणे खटकेबाज झाला आणि तो अजून सगळीकडे गाजतोय. आणि ह्या इंटरव्ह्यूमध्ये कमलाच्या सर्वच्या सर्व मर्यादा आणि तिची नालायकी ही सिद्ध झाली, सगळ्या लोकांच्या समोर आली. अर्थातच दोन्ही बाजू या काही झालं तरी आपापल्या पद्धतीने आता त्याला या वळवणार आणि तिचा खुजेपणा, तिच्या मर्यादा या ज्या पद्धतशीरपणे ज्या लपवण्यात येत होत्या त्या सगळ्या उघड्या पडल्या. पण काही झालं तरी निवडणूक म्हणजे हे आधुनिक काळातलं महायुद्धच असतं आणि कितीही तुमच्यावर मात झाली तरी काहीच झालं नाही असं दाखवायचं असतं आणि आपलंच घोडं पुढे लांबटायचं असतं आणि ती तुमच्या पक्षाची, तुमच्या बाजूची ती रणनीती असते. लागलंच तर थोडे शब्द इकडचे तिकडे करायचे पण आपला तोफखाना धडाडत ठेवायचा आणि तेच चालू आहे. शत्रूवर आपला शत्रू, समोरचा माणूस आपला शत्रू आहे आणि त्याच्यावरती रात्रंदिवस भडीमार करत राहणे, खरा खोटा आणि मुख्य म्हणजे खोटाच. आणि हे ते सगळे या मुलाखतीच्या निमित्ताने ते उघडं पडलं. आता ही मुलाखत झाल्यानंतर यांच्या रणनीतीमध्ये कमला हॅरिसच्या टीमने आता थोडासा बदल केलाय. आता काय सुरू केलंय त्यांनी? आता त्यांनी चालू केलाय एक वेगळाच कांगावा. आता कमला हॅरिस ही सगळीकडे असावं कांगावा करत हिंडते की ट्रम्प हा म्हातारा आहे, तो अशक्त आहे, त्याला हे काही जमत नाहीये, तो आत्ताच प्रचारामध्येच तो इतका थकला आहे तर पुढची 4 वर्ष तो अध्यक्ष झाला तर कसं काय काम करेल, तो मुलाखती चुकवतोय, माझ्याशी जाहीर वाद घालायची त्याची तयारी नाही कारण की तो घाबरतोय, भरकटलेला आहे. हे असं आपल्या निवडणुकीच्या भाषणामध्ये आता तिने सांगायला सुरुवात केलेलं आहे. पण हे सांगताना ती हे सांगत नाहीये की गेले 4 वर्ष या सगळ्या गोष्टी ज्या बायडनच्याकडे होत्या की बायडन याचा मेंदू हा संपूर्णपणे रिकामा झालेला आहे, तिथे काही शिल्लक उरलेलं नाहीये आणि ते एक उभं चालणारं प्रेत हे गेली 4 वर्ष डेमोक्रॅटिक पक्ष हे सगळीकडे नाचवत होतं आणि ही बायडनला काही झालं नाहीये, तो अतिशय तल्लख आहे मेंदूने, हे सगळ्यांना सांगत होती. आणि आता तीच उलटी जाऊन ट्रम्पवरती की जो रात्रंदिवस प्रचारामध्ये गुंतलेला आहे, तो पायाला भिगरी लागल्यासारखा सगळीकडे हिंडतोय, त्याच्यावरती असे उलटे आरोप करते आहे. आणि हे सगळ्या अमेरिकेच्या जनतेसमोर चालू आहे. अर्थात तसे आरोप केले की डेमोक्रॅटिक पक्षाचे जे मेंदू गहाण टाकलेले जे त्यांचे समर्थक आहेत ते चेकाळल्यासारखे ओरडायला लागतात भाषणांमध्ये आणि तुम्हाला ती भाषणं तुम्ही समजा ऐकली तिची युट्यूबवरती आहेत तर त्याच्यामध्ये तेच दिसेल, ते चेकाळणारे त्यांचे भक्त. असं काही ट्रम्पच्या बाबतीत काय बोललं की चेकाळल्यासारख्या किंचाळ्या मारायला लागतात ते सगळे आणि ते म्हणजे ते ऐकायला आणि दिसायलाच इतकं घाणेरडं वाटतं ते, पण ते सगळं तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळेल. आता निवडणूक केवळ 14 दिवसावर आलेली आहे, प्रचार शिगेला पोचलेला आहे. कालच ट्रम्प आमच्या फिलाडेल्फिया जवळच्या एका मॅकडोनाल्डमध्ये आला आणि तिथे त्याने चक्कपैकी फ्रेंच फ्राईज तळायचं एक अर्धा तास काम केलं आणि ग्राहकांच्या मागण्या ज्या येत होत्या त्या पुरवण्याचं त्यांनी काम केलं. आता अमेरिकेच्या इतिहासामध्ये इतक्या अभिनव प्रकारे हा आपला निवडणूक प्रचार करण्याची ही पहिली वेळ आहे की अमेरिकेच्या एका माजी अध्यक्षाने आणि आता जो पुढचा भावी अध्यक्ष होण्यासाठी प्रचार करतोय अशा माणसाने मॅकडोनाल्डमध्ये फ्रेंच फ्राईज तळायचं काम करणं आणि नंतर ग्राहकांना पॅकेट भरून ते देणं आणि नंतर सांगणं की माझ्याकडनं आहे, तुम्ही पैसे देऊ नका. तर हे काल आमच्या इथेच फिलाडेल्फियाच्या जवळच हा दुपारी कार्यक्रम झाला. हजारो लोक तिथे ट्रम्पला बघण्यासाठी आणि त्याचा जय जयकार करण्यासाठी तिथे जमले होते आणि निवडणूक प्रचाराचा हा निश्चितच अतिशय अभिनव आणि नाविन्यपूर्ण असा एक प्रकार इथे बघायला मिळाला. असाच एक दुसरा प्रसंग हा गेल्या रविवारी झाला
की अमेरिकेमध्ये अनेक परंपरा आहेत. त्याच्यापैकी अल स्मिथ मेजवानी असा एक इथे प्रकार असतो की अल स्मिथ यांच्या स्मरणार्थ, हे न्यूयॉर्कमधले एक दानशूर व्यक्ती होते, त्यांच्या स्मरणार्थ इथे गेली 60 वर्ष ही परंपरा आहे की अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळेला हा संपूर्ण जो एक अत्यंत कडवेपणा आलेला असतो, एक कडू चव आलेली असते दोन्ही पक्षाच्या लोकांच्या मध्ये, ती एक तात्पुरत्या काळासाठी हलकी व्हावी म्हणून या अल स्मिथ मेजवानी एक संध्याकाळी इथल्या चर्चमध्ये, न्यूयॉर्कच्या चर्चमध्ये आयोजित केली जाते त्या संस्थेतर्फे. आणि तिथे असंख्य शहरातल्या प्रमुख व्यक्तींना, राजकारण्यांना तिथे बोलावलं जातं. त्यांच्याबरोबर हे दोन्ही पक्षाचे जे उमेदवार आहेत, इच्छुक आहेत जे आता अध्यक्षपदासाठी, तेही तिथे येतात आणि ते तिथे भाषणं करतात आणि त्या निमित्ताने निदान दाखवण्यासाठी का होईना सभ्यपणे एकमेकांच्या समोर येतात. कारण की हे सोडलं, ही अल स्मिथ मेजवानी सोडली तर बाकी वादामध्ये, ते वाहिन्यांवरच्या वादामध्ये 2-3दा एकमेकांसमोर येतात. त्या सोडल्यास उमेदवार असे एकमेकांच्या समोर कधीच येत नाहीत. केवळ हीच एक मेजवानी, अल स्मिथ मेजवानी ही एकमेव गोष्ट असते की जिथे त्यांना एकत्र यावं लागतं आणि तोंड देखलं का होईना हसून एकमेकांशी बोलावं लागतं आणि त्या निमित्ताने निदान हसणं बोलणं होतं आणि तो संपूर्ण ही मेजवानी आणि तो सोहळा हा टेलिव्हिजनवरती दाखवण्यात येतो आणि त्यानिमित्ताने फंड रेझिंग करण्यात येतं. तर ही अमेरिकेतल्या कॅथलिक आणि ख्रिश्चन ज्यू लोकांची ही संस्था आहे. आता या इथे काय होतं साधारणतः की हे जे दोन्ही उमेदवार असतात ते आणि त्यांच्या निमित्ताने जर काही इतर विनोदकार बोलावले आहेत ते हे हास्यविनोद करतात, भाषणं करतात. इथे याला रोस्टिंग असं म्हणतात अमेरिकेत, म्हणजे उपहासाने एकमेकांच्या बद्दल बोलायचं आणि त्याच्यामध्ये या भाषणांच्या मध्ये विनोद, उपहास, टिंगल, टवाळी, टोमणे, दणके, टोले हे जितके तुम्ही भारतामध्ये ऐकलेले आहेत हे सगळे प्रकार वापरण्यात येतात आणि त्यांच्या एकमेकांची उणीदुणी काढण्यात येतात हसत हसत. शालजोडीतले प्रचंड टोले मारण्यात येतात. पण याच्यामधूनच या दोन्ही उमेदवारांना अध्यक्षपदाच्या की आपला खेळकरपणा दाखवता येतो किंवा टीका सहन करण्याची आपली दिलदार वृत्ती त्यांना दाखवता येते आणि या निमित्ताने त्यांना एका दिवसात एका प्रसंगामध्ये या संपूर्ण अमेरिकेच्या लोकांच्या समोर, कारण की सगळ्या वाहिन्यांवरती हा कार्यक्रम दाखवण्यात येतो, तर तिथे त्यांना हे सगळ्या अमेरिकेला त्यांना त्यांचा प्रचार करता येतो. आता ट्रम्प ही संधी 16 साली सुद्धा त्यांनी साधली होती आणि सुंदर भाषण केलं होतं, कारण की त्यावेळेला हिलरी क्लिंटन त्यांच्या समोर उभी होती आणि तेव्हा बोलताना ट्रम्प यांनी आपल्या स्वतःच्या बायकोवर सुद्धा 1-2-4 खेळकर टोमणे मारलेले होते. यावेळेला ट्रम्प ही संधी सोडणार नाही ते सगळ्यांना माहिती होतं. त्याप्रमाणे ट्रम्प तिथे आले आणि त्यांनी जोरदार भाषण केलं आणि एकापाठोपाठ एक दणके, टोले आणि काय म्हणतात ते टोमणे हे त्यांनी आपल्या कमलाला मारले. परंतु कमलाने ही भाषणच चुकवून दिलं, ती आलीच नाही या कार्यक्रमाला आणि ह्या फार मोठी चूक केली ती आणि तिच्या कॅम्पेननी. तर त्याच्याऐवजी स्वतः येण्याच्या ऐवजी तिने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो तिने पाठवला, तो तिथे दाखवण्यात आला. आता तो व्हिडिओ कुणालाच कळला नाही काय होता ते, त्यामुळे त्या व्हिडिओची सुद्धा प्रचंड टिंगल करण्यात आली इथे. आता हा जो कार्यक्रम असतो हा ख्रिश्चन ज्यू चॅरिटी तर्फे आयोजित केलेला असतो आणि त्यामुळे इथे झालं, त्यामुळे चित्र असं निर्माण झालं की ही कमला हॅरिस ही मुळातच ती डावी आहे आणि त्यामुळे अमेरिकेतल्या कॅथलिक ख्रिश्चन लोकांच्या बद्दल तिला काही फारसा आपलेपणा नाहीये. परंतु तो असं जाहीरपणे दाखवण्याचं ही फार मोठी त्यांच्या कॅम्पेनची चूकच होती आणि त्यामुळे तिने कॅथलिक लोकांची नाराजी आता इथल्या मोठ्या प्रमाणात ओढवून घेतलेली आहे हे दिसतंय. आता निवडणुकीला 14 दिवस राहिले आहेत. हे मी आधी सांगितलं, प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. अनेक राज्यामध्ये अर्ली व्होटिंग म्हणजे मतदानाचा दिवस जो 5 नोव्हेंबर असतो त्याच्या अगोदरच व्होटिंग करायला हे सुरुवाती झालेलं आहे तिथे. त्याप्रमाणे अनेक शहरांमध्ये, जसं आमच्या फिलाडेल्फिया शहरामध्ये सुद्धा हे व्होटिंग सुरू झालेलं आहे. कालच मी एका कामासाठी बाहेर गेलो होतो तेव्हा तिथे व्होटिंगचा बूथ उघडलेला होता, त्यामुळे त्या भागातलं एक थोडंसं व्हिडिओ चित्रीकरण मी केलेलं आहे. आता ते तिथे सुरू असताना तिथले जे डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यकर्ते होते, एक मुलगी होती, तिने मला टी शर्ट दिला. तोच टी शर्ट मी आज घालून हा एपिसोड करतोय. तर आता तिथला एक छोटासा व्हिडिओ. आज 20 ऑक्टोबर
आणि अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये अर्ली व्होटिंग सुरू झालेलं आहे आणि ते फिलाडेल्फियामध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे. तर आज सहज मी काही ग्रोसरी स्टोअरमधनं काही गोष्टी आणायला शहरात गेलो होतो, तेव्हा 40th आणि मार्केट स्ट्रीटवरती फिलाडेल्फियातल्या मला इथे हे अर्ली व्होटिंग सुरू असलेलं दिसलं. आता हाच कॉर्नर आहे आणि हेच ते अंजिराचं झाड, त्याच्याबद्दल नंतर सांगेनच मी. तर बरेच तरुण हॅरिस कॅम्पेनचं इथे आपल्या व्हॉलंटिअरिंग करतायत तिथे. आणि अर्ली व्होटिंग म्हटल्यानंतर रविवार, तर जे मतदार येतील त्यांची खाण्यापिण्याची सोय केलेली आहे. हे काही तरुण व्हॉलंटिअर करतायत तिथे कॅम्पेनसाठी. तसाच जो व्होटिंग बूथ आहे इथे समोर, तिथेच समोर बँड लोकली आलेला आहे, त्याची तयारी चाललेली आहे. अनेक तरुण तरुणी व्हॉलंटिअरिंग करतायत, लोकांना मार्गदर्शन करतायत, लोकांना काही गोष्टी सांगतायत आणि काही गोष्टी वाटत सुद्धा आहेत तिथे. ते सर्व तरुण या विभागातले, या ब्लॉकमधले इथे जमा झालेले आहेत. आणि समोर हा ऑर्केस्ट्रा. आता ही जी आहे तरुणी, तिने एक मला टी शर्ट दिला, तुम्ही बघितला असेल, हाच तो टी शर्ट, तो मग घालूनच आज मी हा गोषवाराचा एपिसोड करतोय. आणि हे तरुण त्यांना त्यांचे मतदार यादीतले त्यांची माहिती वगैरे देत आहेत, कारण की काही लोकांची कदाचित इथे नावं नसतील, त्यांना ते मार्गदर्शन करतायत. हे सगळे डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यकर्ते. आणि हे साधारणतः अमेरिकेमध्ये असं उत्सवी असं स्वरूप असतं. लोक असे व्होटिंग बूथच्या इथे खाण्यापिण्यासाठीची सोय केलेली असते आणि लोक मस्त जमून खात पित असतात. आणि अर्थातच याचा सगळं खर्च जो आहे तो पार्टी करत असते. त्यामुळे पक्ष एवढा पैसा कशासाठी जमवतो ते दिसते. आता हे सिटी कमिशनरचं ऑफिस आहे आणि इथेच आतमध्ये तुम्हाला दिसेल की व्होटिंग चाललेलं आहे. काही लोक येत आहेत आणि इथेच डावीकडे ते व्होटिंग मशीन दिसते, त्याच्यावरती मतदान करतायत. आणि अत्यंत साधारणतः आपण रिलॅक्स्ड असं म्हणू शकू अशा प्रकारचं वातावरण आहे. तरुण वृद्ध सगळेजण येऊन इथे आज मतदान करताना दिसतात. आणि मतदान केल्यानंतर साधारणतः रेंगाळून जवळपास उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांचा समाचार घेत लोक आज 20 तारखेची रविवारची दुपार अशा रीतीने मस्तपैकी एन्जॉय करतायत. तर हाच तो डबा ज्याच्यामध्ये लोक बाहेरून येणारे जाणारे लोक की ज्यांच्याकडे ऑलरेडी मतपत्रिका आहेत ते याच डब्यामध्ये त्या टाकतात. आता विविध माध्यमातून वर्तवण्यात येणाऱ्या अंदाजानुसार ज्या महत्वाच्या राज्यामध्ये निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे अशा राज्यात, म्हणजे त्याला इथे स्विंग स्टेट असं म्हणतात. म्हणजे काय की ही राज्य आणि तिथले मतदार हे त्यांची मतं ही अशी दोलायमान असतात आणि त्यामुळे ऐन वेळेला त्यांचा मतदानाच्या वेळेला त्यांचा या मतदारांचा कल जिकडे जाईल तो उमेदवार जिंकतो. त्यामुळे त्याला स्विंग स्टेट, की कधी ते इकडच्या म्हणजे त्यांची मतं पक्की नसतात, ते इकडे इकडे कुणीकडे जाऊ शकतात. त्यामुळे याला स्विंग स्टेट असं म्हणतात. आणि या स्विंग स्टेटवरती ही जी 5-6 स्विंग स्टेट्स आहेत तिथल्या मतदारांच्या कलावरती साधारणतः अमेरिकेतल्या अध्यक्षपदाची निवडणूक अवलंबून आहे असं वर्षानुवर्ष इथल्या निवडणूक विश्लेषकांचं म्हणणं आहे. तर मी या राज्यात ज्या राहतो म्हणजे फिलाडेल्फिया शहर या राज्यामध्ये आहे, ते पेन्सिल्व्हेनिया हे राज्य, हे सुद्धा स्विंग स्टेट असं समजलं जातं. तर इथल्या आता विश्लेषकांच्या मते आता अशी वेळ आलेली आहे, कारण की आता 14 दिवसच राहिलेले आहेत मतदानाला आणि प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. तर ही जी स्विंग स्टेट्स आहेत जी आतापर्यंत थोडीफार कमला हॅरिसच्या बाजूने होती ती आता संपूर्णपणे ट्रम्पच्या बाजूने वळलेली आहेत असं आता म्हणण्यात येत आहे. आणि काही काही विश्लेषक आता ही काटेकी टक्कर आहे हे आता म्हणायला लागलेले आहेत. पण मागच्या भागात मी म्हटल्याप्रमाणेच की अमेरिकेत मतं कोण देतो
हे आता महत्वाचं राहिलेलं नाहीये. तर इथला निकाल हा मतं देणाऱ्याच्या नव्हे तर मतं मोजणाऱ्याच्या मर्जीवरती अवलंबून झालेला आहे. आणि इतकी इथली निवडणूक पद्धती ही चुकीच्या मार्गाला गेलेली आहे आणि ढासळलेली आहे. पुढील काळात गोषवाराचे अधिक भाग कदाचित तुम्हाला बघायला मिळतील, कारण की आता खरोखरच इथे प्रचाराचा धुरळा उडायला लागलाय आणि घटना अत्यंत वेगाने घडायला लागलेल्या आहेत. तर भेटूया पुढच्या भागात. दरम्यान गोषवारा तुम्हाला आवडल्यास कमेंट भागामध्ये जरूर कळवा. आपले काही प्रश्न किंवा काही स्पष्टीकरणं हवी असल्यास तसं सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि संपर्क साधा. तर भेटूया गोषवाराच्या पुढच्या भागामध्ये. नमस्कार.